नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकता इकडे विहिरीचं कडं चालू आहे म्हणजे टाकण्यासाठी. तर जवळजवळ आता 2 कडे राहिलेत मित्रांनो. तर चला, आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच आपले रोज नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती मिळत राहील. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही कसं कडं टाकलं, कसं म्हणजे PCC केली, काय केली, तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता मित्रांनो, ही विहीर आहे आणि या विहिरीचा गेर जवळजवळ एक 30च्या आतबाहेर आहे. म्हणजेच सांगायचं झालं तर एवढंच की ह्या विहिरीचा गेर सपोज 30 धरून चाला, तर ह्या विहिरीला कडं टाकण्याचं बघू शकता कसं काम केलेलं आहे आम्ही. तर ही गजं तुम्हाला दिसतात, तर ही 10चे गज आहेत आणि ह्याच्यामध्ये वापरले जाणारे 8चे गज आहेत. म्हणजेच ही 10चा आणि ती 8 mm गज मध्ये असतो, ह्या काळ्यामध्ये वापरला गेलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, ही अशी प्लेन आमची क्वालिटी काड्याची. तर बघू शकता ही गज 10चा आहे मित्रांनो, हे तुम्हाला दिसतोय पण. आणि जी ह्या कड्यामध्ये जी आतून 2 सळ्या बांधलेल्या असतात, एक हे कड्याची जी उंची आहे ती 1.5 फुटाची आणि ह्या 1.5 फुटामध्ये 2 हे म्हणजे सळ्या बांधलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला तिकडून तोर 2 आलेले आहेत आणि तिथून इकडं इथवर 2, म्हणजे 2.5 सळ्याच्या जवळजवळ ह्याला राऊंडला लागलेले. तर एक सळई 40 फुटाची असते मित्रांनो, आणि ही गजसुद्धा 40 फुटाचीच सळई असते ह्या 10 mm सुद्धा गजाची. कारण कोणती पण घ्या सळई म्हणजेच लोखंड, तर 40 फुटाचीच सळई असते त्याची. म्हणजे गट्टे बांधलेले असते, तर त्याचे वजनावर असते ती घेता वेळेस. तर मित्रांनो, या पद्धतीनं बघू शकता असं क्लिअर असं म्हणजे शाप दिसते. आणि आमचं काम म्हणजे मित्रांनो पात्रेचं काम आहे आणि त्याला किल्प टाकून व्यवस्थित अशी बांधी करून घेतलेली. आणि प्लेटचं कसं असते, प्लेटचं नट बोल्टाचं असते आणि ते नट बोल्ट खराब झाले तर ते आपल्यालाच पुन्हा नंतर आणायला होते. आणि त्याच्यामुळं ते मध्ये बाहेर पण होतं आहे आवळण्यामध्ये, आणि ते खप्पे खप्पे असं दिसतंय. प्लेटचं कडं लगे लगे ओळखू येतं मित्रांनो. तर ह्याला बघू शकता इथं कुठंसुद्धा काहीसुद्धा हे नाही. तर तुम्हाला असं जवळूनसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा तुम्ही इथं आता तुम्हाला इकडून साईडला दाखवतो. तर ही बघू शकताय पत्रा, आणि ही इथं बघू शकता ही जॉईंट आहे ह्याचा. तर खाली बघा कुठं जॉईंट तुम्हाला दिसतोय का, तर कुठंच जॉईंट दिसत नाही मित्रांनो. तर बघू शकता हे कुठंच तुम्हाला जॉईंट खाली दिसत नाही. हे बघू शकता खाली दाखवतो तुम्हाला, तरी पण शिरवाळानं म्हणजे सावली त्याच्यामुळे दिसत नाही. तर तिकडं तुम्हाला दिसते बघू शकता. तर ते बघू शकताय जॉईंट तुम्हाला कत्ताही दिसत नाही मित्रांनो, म्हणजे तेवढे खरबोड हे दिसत नाहीत. तर ह्या पत्र्याची क्वालिटी म्हणजे कसं असतं की ह्याला जोड दिसत नाही. तर मित्रांनो तुम्हाला इथे एक जोड आहे थोडासा, तर तुम्हाला दाखवतो. तो ही बघा इथं हे जोड आहे बघू शकता हे. तर हे असा जोड, तर असं प्रत्येक कड्याचं दिसतंय. तर बघू शकता मित्रांनो, तर तिथं आपण तिकडं पायऱ्या पण टाकलेल्या तुम्हाला इथं दिसतात का, 1 ही 2 आणि 1 3 पायऱ्या. तर मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 कडे इथपर्यंत झालेत. म्हणजे कसं की वरले ही 4 कडे तुम्हाला दिसते ती, आणि जी खाली तुम्हाला तिथं खाली जी दिसते ही रिंग, तर ह्या रिंगाला 2 कड्याचं म्हणजे पेमेंट आकारलं जातं आहे. आणि त्याच्या खाली तुम्हाला दिसते PCC. तर ती खाली जी PCC म्हणतात, तर बरेच जणांना माहीत नसते कशी असते PCC ती. तर बघू शकता ही खाली जी दिसतंय तुम्हाला ही, तर ही PCC आहे, म्हणजेच स्लॅब टाकून घेतलेलं असते बुडाला. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय असते की नंतर भविष्यामध्ये तुम्हाला ही जी दिसतंय तुम्हाला बोललं झालेलं सगळं ते खालचं, तर ते पावसाळ्यामध्ये तळून 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 खचते राहणं. आणि त्या आपल्या रिंग आहे, तर त्या रिंगाच्या खाली पण मटेरियल असतं, ते मटेरियल पडते नंतर. आणि ते मटेरियल पडल्यामुळं काय होतं आहे की नंतर खालून रिकामं होतं आहे, मग खालीवरी कडं होतं आहे. आणि त्याच्यामुळं नंतर मग आपल्याला कडं खाली सरकणे किंवा वाकडं होणे, मध्ये पडणे, असं बऱ्याच ही होत्या म्हणजे गोष्टी होत्या. तर मित्रांनो ह्याला तिकडे बघू शकता अल्ट्राटेकचं सिमेंट वापरलं गेलं. तर अल्ट्राटेक नंबर 1 सिमेंट आहे, मस्त चांगलं आहे. आणि
त्याच्यामुळं वापरलं गेलेलं अल्ट्राटेकचंच, कारण दुसरं सिमेंट तेवढं व्यवस्थित नसतं आणि अल्ट्राटेकची फिनिशिंग ही व्यवस्थित येते. आणि मित्रांनो, ते पाईप काढण्यासाठी तिकडं बघू शकता, इथं तुम्हाला झूम करून दाखवतो, ही अशी होल ठेवलेली इथं. तर बघू शकता इकडं अशा पद्धतीनं हे कडेचं काम चालू आहे. इकडं बघू शकता हे असे गज वापरले गेलेले इथं 10 mm आतमध्ये 8 mm वापरले गेले आहेत. आणि आता आम्हाला करायची इकडं भाजी बघा. तर थोडी पार्टीचं नियोजन आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप केला आहे मध्येच. आणि इकडं चालू आहे भाजी बनवण्यासाठी. आता मटणाला मसाला हे लावून घेऊन नंतर चुलीवरती ठेवायची. बघू शकता इकडं चुलीला जाळ पण लावलेलं आहे. इकडून तिकडून काटके आणल्यात आणि आता वरी ठेवायचे. आणि वरी ठेवल्यानंतर मग वरून परत झाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं पहिले तर शेतामध्ये, त्याच्यामुळं दगडाची चूल केलेली आहे चिंचाच्या बुडाला. तर हे बघू शकता चिंचाचं झाड, आणि इकडं आपलं मस्त असं शिजायला लागलेलं आहे चुलीवरती शेतामध्ये मटण. आणि हे बघू शकता इकडं मटेरियल म्हणजेच आपला मसाला मटणाचा कापण्यासाठी चालू आहे. म्हणजेच कोथिंबीर ही ती सगळं मसाला काढून ठेवण्यासाठी इकडं आपले बसले तर कारागीर. तर बघा एक एक पुड्या कापून ठेवा म्हणलं त्यांनी, मग कापून ठेवायचं काम चालू आहे. तर सगळ्याच पुड्या कापून ठेवल्या म्हणजे नंतर फक्त फोडणी द्यायचं काम राहिलेलं. त्याच्यामुळं सगळ्या व्यवस्थित फोडून घेतलं की एखादाच सगळं टाकायचं. तर पहिले तर आम्ही उकडता वेळेस तेलाचा वापर काहीच केलेला नाही. त्याच्यामुळं आता फोडणी देता वेळेस जरा जास्त वापर करायचा, तेवढा पण जास्त नाही. तर बघू शकता हे 6 माणसाची भाजी, त्यासाठी मटेरियल काढायला चालू आहे. तेवढं मटेरियल आम्ही टाकतो आमच्या भाजीमध्ये. तर बघा आता समोर तुम्हाला भाजी पण दाखवतो आहे. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि खोबरं ही ती सगळं दुकानावरूनच आणलेलं आहे. तर बघू शकता आता जवळजवळ शिजतच आलं आहे. तर परातीमध्ये पाणी पण ठेवलं आहे. पाणीमध्ये सोडलं की आता नंतर खाली उतरायचं. तर इकडं तवर बसलेत गप्पा हाणायले, तोपर्यंत आपलं जाळ घालायलो मी इकडं चुलीपाशी. तर बघू शकता हे लोकेशन मस्तपैकी असं चिंचाची झाडं आहे, ते बसायला व्यवस्थित आहेत. तर आता भाजी करून घ्यायची. तर भाजी करायची सुरुवात केली. मग काय मसाला बिशाला टाकला, सगळं कोथिंबीर टाकली. आता खोबरं टाकायचं वरून, कारण खोबरं जे खिसलेलं असते त्यातलं तेल काढून घेतलेलं असते. आणि टेस्टिंग पावडर नंतर वरून टाकायची. आता टेस्टिंग पावडर टाकायला चालू, जास्त टाकायला जमत नाही कारण पोट बिघडत आहे मग नंतर. तर ही टाकली आता टेस्टिंग पावडर. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, आपली भाजी पण कशी झाली ती सांगा. तर झाली भाजी ओके. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.